एक प्रसिद्ध संत तीर्थयात्रेला जात असताना मार्गात पडणाऱ्या एका गावात येऊन थांबतात. गावातील लोक सन्मानाने त्यांचं स्वागत करतात. त्यांना खूप प्रेमाने आपापल्या घरी आमंत्रित करतात. संतही तेवढ्याच आपुलकीने लोकांना भेटतात, उपदेश देतात आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करतात. गावातील सर्वात धनी सावकार रामपाल रोज त्यांचे प्रवचन ऐकायला येत होता. रामपालच्या चेहऱ्यावर नेहमी संतुष्टीचं तेज आणि विनम्र हास्य असायचं. त्याची राहणी अत्यंत साधी होती. सर्व गाववाले त्याला प्रेमाने सेठ सेठ म्हणून हाक मारत होते. त्याचा गावात खूपच मान सन्मान आहे हे संतांच्या लक्षात आलं होतं. संत अंतर्यामी होते. ते हेही समजून गेले होते की रामपालच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक दुःख लपलेलं आहे. एके दिवशी रामपालने त्याच्या घरी संपन्न होणाऱ्या एका पूजेकरता संत आणि त्यांच्या शिष्यांना आपल्या घरी आमंत्रित केलं. रामपालचा साधेपणा, त्याचा स्वभाव संतांना आवडलाच होता, तर ते त्याला नाही म्हणू शकले नाही आणि त्याचं आमंत्रण स्वीकार केलं. ठरल्या दिवशी संत आणि त्यांचे शिष्य रामपालच्या घरी पूजेसाठी गेले. रामपालचं घर खूप मोठं आणि सुखसुविधांच्या वास्तूंनी भरलेलं होतं. त्याच्या घरी त्याचे म्हातारे आई वडील, त्याची बायको आणि त्याची 3 मुलं होती. पण रामपालला सोडून कोणाच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती. पूजेसाठी सुद्धा खूप कमी लोक आली होती आणि त्यातीलही काही लोक लवकरात लवकर परत जायच्या तयारीत होती. सर्व शिष्यांना आश्चर्य होत होतं की एवढी मोठी पूजा आणि एवढी कमी लोक. पूजा संपली आणि अगदी जवळचे काही मित्र, नातेवाईक, संत आणि त्यांच्या शिष्यांना सोडून इतर लोक पटापट आपापल्या घरी निघून गेली. रामपालच्या पत्नी लताने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, तरी ते थांबले नाही. एवढंच नाही तर रामपालची दोन्ही मोठी मुलं सुद्धा संतांना नमस्कार करून बाहेर जायला लागले. रामपालच्या पत्नीने त्यांना प्रेमाने रागवून सर्व प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते रागारागाने काही बाही बोलत निघून गेले. रामपालचा सर्वात लहान मुलगा समजदार होता. तो आपल्या आई वडिलांसोबत उरलेल्या पाहुण्यांची सेवा करत होता. रामपालचे आई वडील अगदी शांत बसून सर्व पाहत होते. चाललेल्या प्रकाराचा लताला परत परत राग येत होता, पण रामपाल अगदी शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर मात्र तीच प्रसन्नता कायम होती. संत आता त्या घरातील सर्व स्थिती समजून गेले होते, पण शिष्यांना काही समजत नाहीये हे बघून संतांनी लता आणि रामपालला आपल्या जवळ बोलावून बसवलं. घरातील उरलेली पाहुणे मंडळी आणि रामपालचे आईवडील सुद्धा तिथे येऊन बसले. बोलता बोलता संतांनी रामपालला विचारलं, तुझं घर तर खूपच सुंदर आहे रामपाल, तुझ्याकडे खूप पैसा आहे असं दिसतंय. उत्तरामध्ये रामपालने फक्त एक स्मित हास्य दिलं आणि काही बोलणार इतक्यात लता पाहुण्यांकडे बघून म्हणाली, हो हो, यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप मोठा व्यवसाय आहे ना यांचा. पण रामपाल लगेच म्हणाला, माझं फक्त घर मोठं आहे आणि सुख सुविधांनी युक्त आहे महाराज. कारण काही दिवसांपूर्वी माझ्याजवळ खूप पैसा होता, पण माझ्या सहकाऱ्यांनी माझा विश्वासघात केला आणि मला खूप मोठे नुकसान झाले. आता माझा व्यवसाय पूर्वीसारखा तर चालत नाही, पण जसाही चालतो त्यात माझ्या परिवाराचं भरण पोषण बऱ्यापैकी होऊन जातं. पूर्वीसारखा अफाट पैसा तर मिळत नाही, पण जे मिळतं त्यातही आम्ही आरामात जगू शकतो. हो, फक्त पूर्वीसारखं वाटेल त्या गोष्टीवर वाटेल तसा पैसा खर्च करू शकत नाही, एवढंच. पण मला त्याचं काही दुःख नाहीये. अजूनही माझ्या डोक्यावर छप्पर आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला खायला मिळतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही माझे हात सलामत आहे. हे पुरेसं आहे मला. तर मग गेल्या गोष्टींचं दुःख कशाला करायचं? मला नाही काल त्या गोष्टीचा मोह होता, नाही आज आहे. त्याच्याशिवाय सुद्धा मी आरामात जगू शकतो. सर्वांसमोर रामपालच्या असं बोलण्याचा लताला राग आला होता, पण सर्वांसमोर ती चूप बसून राहिली. संतांनी स्मित केलं आणि पुढे विचारलं, तुला किती मुलं आहेत रामपाल? यावर रामपाल त्वरित उत्तर देतो, मला एकच मुलगा आहे महाराज, हा बघा तुमच्या समोर बसला आहे तो. हे ऐकून लता राग आवरत म्हणाली, हे खोटं बोलतायत महाराज, आम्हाला एक नाही तर 3 मुलं आहेत. संत स्मित करून रामपालकडे बघतात. तो त्यांना सांगतो, माझी 3 मुलं होती महाराज. माझी दोन्ही मोठी मुलं पैशांमुळे अत्यंत वाया गेली आहेत. जोपर्यंत माझ्याजवळ पैसा होता ते दोघेही माझे होते, पण माझ्याजवळचा पैसा संपला आणि त्या दोघांनी
आपले रंग दाखवायला सुरुवात केली. ते दोघे आता मला बाप मानत नाही, म्हणून मीही त्यांना आपला मुलगा मानत नाही. आता मात्र लताला राग अनावर झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली. रामपाल आणि त्याच्या आई वडिलांना संतांसमोर लताचा व्यवहार फारच खराब वाटला, पण संत तसेच स्मित करत बसले होते. रामपालने तिला आवरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतांनी त्याला थांबवलं आणि लताला तिचा राग काढू दिला. थोड्या वेळाने लता शांत झाली. तिला तिच्या चुकीची जाणीवही झाली आणि ती संतांना क्षमा मागत म्हणाली, मला क्षमा करा महाराज, पण आजकाल माझ्यासोबत हे असंच होत आहे. लहान सहान कारणावरून मला खूप राग येतो आणि मी खूप चिडचिड करते. पहिले मी अशी नव्हते. मी खूप आनंदी राहायची, घरातील सर्वांचं लक्ष ठेवायची. आम्ही सगळे फार सुखी होतो. आमच्याकडे लोकांचं सतत येणं जाणं होतं. माझ्या मैत्रिणी, नातेवाईक आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनी घर कसं भरलेलं असायचं. पण आता आमची परिस्थिती ढासळल्याने माझे सर्व नातेवाईक, माझ्या मैत्रिणी सगळे आमच्यापासून दुरावले आहेत. कुणीही आमच्याकडे येत नाही. आजही बघा, इतकी मोठी पूजा होती, पण किती कमी लोक आले होते. जे आले होते तेही जास्त वेळ थांबले नाही. तुम्ही बघितलं ना की मी त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला होता. ह्याच लोकांना मी पैशाने आणि जमेल त्या मार्गाने त्यांच्या वाईट काळात सहायता केली आहे. पण आज मात्र त्यांच्यातील कोणीही माझी मदत करत नाहीये, जेव्हा की त्यांच्याकडून मला पैशांची अपेक्षा नाहीये. मी फक्त त्यांचा वेळ मागत आहे आणि हीच गोष्ट मला सहन होत नाहीये. हे मात्र अगदी पहिल्यासारखेच आनंदी राहतात, पण माझा आनंद हरवला आहे. घरातील सगळी शांती भंग होऊन गेली आहे. संत सर्वज्ञानी होते. ते लक्ष देऊन लताची गोष्ट ऐकत होते. तिचं बोलणं झाल्यावर त्यांनी तिला समजून सांगितलं, हे बघ लता, चूक फक्त त्यांचीच नाही तर चूक तुझी सुद्धा आहे. लताने आश्चर्याने विचारलं, माझी चूक? ती कशी महाराज? यात माझी काय चूक आहे? संत हसले आणि म्हणाले, हे बघ पोरी, आता मी काय म्हणतोय हे लक्ष देऊन ऐक आणि तुम्ही सगळे सुद्धा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. लता, कोणत्याही घराला घर बनवण्याची आणि घरातील सर्व लोकांची देखभाल करण्याची जबाबदारी घरातील प्रत्येक व्यक्तीवर असते, पण सर्वात जास्त भार घरातील स्त्रियांवरच असतो, हो की नाही? लताने मान हलवून सहमती दर्शवली. संत स्मित करत पुढे म्हणाले, म्हणूनच घरातल्या स्त्रियांचं व्यावहारिक असणं फार गरजेचं असतं. वाईट नको मानू पोरी, पण आजवर तू कधीच व्यावहारिकपणे वागली नाही. तू तुझ्या पैशांच्या जोरावर लोकांना आपल्या जवळ करू पाहत होती. हा देखावा आणि बडेजाव करण्यात तू इतकी व्यस्त होऊन गेली होती की घरासोबतच स्वतःच्या मुलांकडेही दुर्लक्ष करून बसली. तू त्यांच्यावर चांगले संस्कार केले नाही आणि ते दोघं हाताबाहेर चालले गेले. तुझे सासू सासरे, नवरा सर्वजण तुला समजावत होते, तरी तू त्या दोघांना विनाकारण पैसे देत राहिली. त्या पैशांचं ते दोघं कसा आणि कुठे उपयोग करताय हे देखील त्यांना विचारलं नाही. बरं मला सांग, तुला माहित आहे का की रामपालने घाम गाळून कमवलेल्या त्या पैशांचं ते दोघे कुठे वापर करत होते? लताने लगेच मान खाली घातली आणि नकारार्थी मान हलवली. संत पुढे म्हणाले, त्या पैशांचा वापर ते दोघं जुगार खेळण्यासाठी करत होते. त्यांना इतरही व्यसन लागले होते. त्यावर तू आई म्हणून कधीच लक्ष दिलं नाही. सासू सासरे आणि रामपाल जेव्हा तुला समजायचा प्रयत्न करायचे, तू त्यांच्याशी भांडायची. घरातील शांतता भंग होते हे बघून त्यांनीही तुला आणि मुलांना बोलणं सोडून दिलं, ज्याचा गैरफायदा त्या दोघांनी उचलला. जोपर्यंत तू मुलांना पैसा देत होती तोपर्यंत ते तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत होते, पण जेव्हा घरात पैशांची टंचाई निर्माण झाली आणि तू त्यांना पैसे देणं बंद केलं, तेव्हा त्यांनी तुझं ऐकणंही सोडून दिलं. फक्त पैशांमुळे ते तुझ्याशी संबंध ठेवत होते. ते दोघं स्वार्थी झाले, कारण व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला स्वतः व्यतिरिक्त आणखी काही सुचत नाही. घरातील स्त्री पैशांचा विनियोग करते, वाईट काळासाठी पैसा संचित करून ठेवते, पण तू असं काहीच केलं नाही. ज्यांना तू तुझ्या जवळची लोक म्हणते ती सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी तुझ्यासोबत जोडली गेली होती. कोणी प्रेमापोटी तर कोणी स्वार्थापोटी. प्रेमापोटी जुळलेली माणसं आजही तुझ्या जवळच आहे, जी आता इथे उपस्थित आहे. त्यांना खरोखरच तुझी काळजी आहे. आणि स्वार्थापोटी जुळलेली लोक पूजा झाल्याबरोबर जशी पटापट इथून निघून गेली ना, तुझी वाईट वेळ आल्याबरोबर तुझ्या आयुष्यातूनही तशीच निघून गेली होती.
जेव्हा तुझ्याकडे पैसा होता तेव्हा त्यांचे हे लक्षात आलं होतं की तू पैशांची किंमत करत नाही आणि दिखावा करण्यासाठी वाटेल तसा खर्च करत आहे। हे बघून ते लोक काही बाही बहाणे बनवून तुझी खोटी स्तुती करून तुझ्याकडचे पैसे लुटत राहिले। जोपर्यंत तू असं करत राहिली तोपर्यंत ते तुझ्या जवळ होते, पण जेव्हा त्यांनी पाहिले की आता तुझ्याजवळ पैसा नाहीये तेव्हा तेही तुला दुर्लक्षित करू लागले। हे तुझ्या लक्षात आलं नाही कारण तू आजही तुझ्या जवळ असलेल्या लोकांचं महत्त्व न समजता तुझ्यापासून दूर गेलेल्या स्वार्थी लोकांचं दुःख जास्त करत आहे, ज्यामुळे तू स्वतःला आणि तुझ्या कुटुंबाला त्रास करून घेते। चांगल्या हसत्या खेळत्या घराचं तू वाटोळ करून बसले आहे लता, आणि तेही फक्त स्वार्थी लोकांसाठी। तू त्या स्वार्थी लोकांना पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी धडपडत आहे, आणि जी लोक निस्वार्थ भावनेने तुझ्यावर तुझ्या कुटुंबावर खरं प्रेम करतात त्यांना तू महत्त्वच देत नाहीये। जे तुझ्या आयुष्यात आहे त्यांच्याकडे तू दुर्लक्ष करत आहे। पण असं करू नको। जे सुटलं त्याचं दुःख करून दुःखी होऊ नकोस, मग ते धन असो की लोक असो। ते तुझं नव्हतंच म्हणून तुला मिळालं नाही। जे तुझं आहे ते तुझ्या जवळ आहे, आणि जे तुझ्या भाग्यातील आहे ते तुला मिळणारच असा निर्धार घे आणि पुढचा विचार कर। चुका माणसाकडूनच होतात आणि त्यांना दुरुस्त पण करता येतात। आता तीच वेळ आली आहे। आता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून जगाकडे बघ। स्वतःला आणि कुटुंबाला सुखी ठेवणं आता तुझ्याच हातात आहे। जी नाती स्वार्थापोटी जुळलेली होती त्यांच्यापासून लांब राहा। आपल्या घराकडे लक्ष दे आणि मुलांना परत चांगल्या वळणावर आणण्याचा प्रयत्न कर। रामपालकडे बघ। त्याने जीवनात कोणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवली नाही। कोणत्याही अपेक्षेने कोणासाठी काही केलंही नाही, म्हणून आत्ता कोणी त्याच्यासाठी काही करेल त्याला ही अपेक्षाही नाहीये। त्याने ना लोकांवर नाही धनसंपत्तीवर आसक्ती ठेवली होती, म्हणून ते गेल्याचं त्याला दुःख नाहीये। त्याच्याजवळ जे आहे तो त्यात आनंदी आहे, आणि म्हणूनच तो कालही सुखी होता, आजही सुखीच आहे। संतांच्या शब्दांचा लतावर चांगला परिणाम झाला होता। तिला आता आपली चूक लक्षात आली होती आणि पुढे काय करायचं आहे हे तिने ठरवून घेतलं होतं। मित्रांनो, तुम्ही या गोष्टीपासून काय शिकलात मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, स्टे ब्लेस्ड।